हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज बॅक पार्टची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. ते बी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये कटिंग बी आणि स्टिचिंग बी. त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, हा बॅक पार्ट घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे. अस्तर ठेवून पूर्ण प्लेन करून त्याला पूर्ण एक साईड साफ करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण टाचपिन लावून घेणार आहोत, जेणेकरून कपडा सरकणार नाही. आणि टाचपिन लावल्यानंतर लगेच जशी आपण गळ्याची मार्किंग केलेली त्यानुसार आपण टीप टाकून घेऊया. ही पूर्ण टीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला पण एकसारखी टीप मारून घेऊ अर्धा इंचावर. बॅक पार्टला पट्टी लावण्याची गरज नाही. हे पूर्ण टीप मारली. त्यानंतर आपण गळा कट करून घेऊ. जसे आपण शिलाई टाकली त्यानुसार पूर्ण गळा कट करून घ्यायचा. हे गळा कट झालेला आहे. त्यानंतर आपण थोडे कट मारून घेतलेले. त्यानंतर आपण गळ्याची पलटी करू. हे बघा, आपण पूर्ण बॅक पार्ट पलटी करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जसा गळा आहे त्यानुसार पूर्ण स्टिच करून घेऊया. हे स्टिच झालेला आहे आपला गळा एकदम फिनिशिंगमध्ये. त्यानंतर खालच्या साईडनं पण टीप टाकून घेऊ. आपली टीप झाली, साईडनं पण शिलाई टाकून घेतली. त्यानंतर कट करून घेऊ. एक्स्ट्राचा पार्ट जे असेल ते कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण बॅक पार्ट मारून घेणार आहोत. त्यासाठी मी अर्धा इंच रुंदी घेऊन 4 इंच उंची घेऊन आणि टक्स मारलेले आहेत. 2दा शिलाई मारून घ्यायची, ज्यामुळे मजबूत होतात. या साईडनं पण अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंची घेऊन टक्स मारून घ्यायचे. डबल शिलाई टाकायची, जेणेकरून मजबूत आणि फिट राहतात. हे बघा, आपलं बॅक पार्ट किती फिनिशिंगमध्ये फास्ट, अगदी 2 ते 3 मिनिटात. ना गोळ पायपिंग, ना बॅक पार्टला पट्टी लावण्याची, अगदी कमी वेळेत झटपट फिनिशिंगमध्ये बॅक पार्ट तयार होतो. बघू शकता बॅक पार्टची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. प्लीज सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.